कोपरखान्यामधील एका इमारतीमधील फ्लॅटचा स्लॅब कोसळलेला आहे। मी सध्या त्याच इमारतीजवळ आहे। आपण पाहतो की खरं तर ही विद्या सोसायटी या इमारतीचं नाव आहे। खरं तर आपण पाहतो की पहिल्या मजल्यावरील जो स्लॅब आहे तो कोसळला आहे। खरं तर याच फ्लॅटमध्ये अर्थात प्रायव्हेट शिकवणी सुरू असताना ही दुर्दैवी घटना घडलेली आहे। खरं तर आपण पाहतो की यामध्ये 12 विद्यार्थी शिकत असताना ही मोठी दुर्घटना घडलेली आहे। त्यापैकी 11 जण हे सध्या जखमी आहेत, त्यापैकी एकाचा मृत्यू देखील झालेला आहे। खरं तर ही दुर्दैवी घटना आहे। खरं तर आपण पाहतोय की बिल्डिंगची अवस्था ही देखील डगमगायला आलेली आहे। मात्र याच बिल्डिंगमध्ये शिकवणी भरवली जात होती आणि ही प्रायव्हेट शिकवणी होती आणि तेव्हाच ही घटना घडलेली आहे। सध्या आपण पाहतो की या ठिकाणी कोपरखाने पोलीस देखील आलेले आहे आणि बचाव कार्याचं जे काम आहे ते देखील युद्धपातळीवरती सुरू होतं। जे जखमी आहेत त्या विद्यार्थ्यांना सध्या येथील नजदीकचे जे रुग्णालय त्या रुग्णालयात नेण्यात आलेलं आहे। मात्र एकाचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। मात्र याला जबाबदार कोण असे अनेक प्रश्न उपस्थित राहत आहे। सध्या आता पोलीस असेल किंवा प्रशासन असेल सध्या या इमारतीमध्ये जे राहतात त्या नागरिकांना बाहेर काढण्याचं काम देखील करत आहे। आपण पाहतो की काही नागरिक या ठिकाणून येत देखील आहेत, ते त्यांचं सामान देखील बाहेर काढत आहे। मात्र ही एक दुर्दैवी घटना म्हणावी लागेल। खरं तर पहिल्या मजल्यावरती प्रायव्हेट क्लास सुरू असताना ही घटना घडलेली आहे। खरं तर यामध्ये एकाचा देखील दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। मत्स्य म्हणून असा आडनाव सध्या समोर येत आहे। मात्र याला जबाबदार कोण असे अनेक प्रश्न सध्या उपस्थित राहत आहे। सध्या अग्निशमक दल असेल किंवा रेस्क्यू टीम असेल हे देखील या ठिकाणी मोठ्या युद्धपातळीवरती नागरिकांना बाहेर काढण्याचं व स्थलांतरित करण्याचं काम करत आहे। आपण पाहतो की काही नागरिक देखील आहेत, आपण त्यांच्याशी देखील बोलण्याचा प्रयत्न करूया। आपण इथे केव्हापासून राहत होता? आम्ही तर भाडेकरू होतो। केव्हापासून राहत होता आपण? 1-1.5 वर्ष झालं। पण कधी कसा प्रकार घडला आणि काय नक्की नेमकं झालं? स्वतः नव्हतो, ही वाईफ होती। आपण इकडे होता, नेमका प्रकार काय घडला? नाही आम्हाला माहिती, आम्ही तर घरात होतो ना, त्यामुळे आम्हाला नाही कळालं। माझ्या मैत्रिणीचा फोन आला तेव्हा मग मी घरातून खाली आली। इकडे का ट्युशन वगैरे सुरू होती का? हां, खाली ग्राउंडला होते ट्युशन। विद्यार्थ्यांचा वगैरे आवाज वगैरे काय आला का? नाही नाही नाही, मग ॲक्च्युली मुलं टीव्ही बघत होते त्यामुळे मला नीट आवाजच नाही आलेला, त्यामुळे नीट कळालंच नाही मला काय झालं ते। प्रशासनाकडे आश्वासन देण्यात आलंय का स्थलांतराचं वगैरे इकडे तिकडे राहण्याची सोय वगैरे? माहिती नाही। सध्या आपण कुठे चाललात? आणि माझी सासू राहते वडाळ्याला, आम्ही तिकडे जातो। ही दुर्दैवी घटना, एकाचा मृत्यू देखील झालेला आहे। हां, मला कळालं आत्ता ते असं झालंय म्हणून। आपण पाहतोय की नागरिक सध्या भयभीत झालेला आहे। सध्या ते देखील या ठिकाणी स्थलांतर करत आहे। आपण पाहतो की हीच ती इमारत आहे आणि इथेच जो स्लॅब आहे तो कोसळलेला आहे आणि स्लॅबचा जो मलबा आहे आपण दृश्यामध्ये पाहू शकतो की या ठिकाणी आपणास पाहायला देखील मिळत आहे। खरं तर अत्यंत दुर्दैवी घटना आहे। आपण पाहतोय की खरं तर पोलिसांनी आणि बचावकारांनी अथक प्रयत्नाने सध्या या ठिकाणी जे मुलं होती ट्युशनला आलेली त्यांना सध्या बाहेर काढलेलं आहे आणि त्यापैकी 12 जणांपैकी एकाचा मृत्यू झालेला आहे, तर 11 जण हे सध्या जखमी आहे। सध्या या ठिकाणी पोलीस असतील किंवा अग्निशमक दल असतील किंवा सामाजिक कार्यकर्ते असतील ते ठिकाणी याच ठिकाणी सध्या आलेले आहेत आणि सध्या स्थलांतराचं काम मोठ्या युद्धपातळीवरती सुरू आहे। मात्र ही नवी मुंबईतील एक दुर्दैवी घटना म्हणावी लागेल। खरं तर अशा बिल्डिंगमध्ये प्रायव्हेट क्लास कसे होऊ शकतात आणि अशी जी मोडकं इलास आलेली बिल्डिंग हिला राहण्याची परवानगी कोण देतं असे अनेक प्रश्न सध्या या ठिकाणी उपस्थित होत आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट योगेशसह मी रवी खरात, TV9 मराठी, कोपरखाने, नवी मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।